श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज तर उद्या वार आहे मंगळवार, दिनांक आहे 5 ऑगस्ट. या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही येत असते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते, एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर प्रत्येक महिन्याच्या एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर उद्या जी आहे तर ती आहे पुत्रदा एकादशी. ही एकादशी दरवर्षी श्रावणातील शुक्ल पक्षाला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचं व्रत करणाऱ्यांना पुत्रप्राप्ती होते. हिंदू पंचांगानुसार श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11:41 वाजता सुरू होईल. याचा शेवट जो आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 ऑगस्टला दुसऱ्या दिवशी दुपारी 1:12 वाजता संपणार आहे. उदय तिथीनुसार ही जी एकादशी आहे तर 5 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. तर पुत्रदा एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी उपवासाच्या 1 दिवस आधी सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे. याशिवाय संयमित आणि ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. सर्वात आधी उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. यानंतर देवाचं ध्यान करावं. शंखात पाणी घेऊन प्रतिमेवरती अभिषेक करावा. भगवान विष्णूंना चंदनाचा टिळा लावावा. यानंतर तांदूळ, फूल, अत्तर, अगरबत्ती, गुलाल याच्या पद्धतीने भगवानांची पूजा करावी. देवाच्या समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि यथासांग अशी देवांची पूजा करून घ्यावी. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा उपासना केली जाते. या दिवशी निर्जल व्रत ठेवले जाते. ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जल व्रत करावे. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी काही उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करावा. तर पहा, भगवान श्री विष्णूंची आपल्याला या दिवशी पूजा उपासना तर करायचीच आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तर आपल्याला सकाळी जे आंघोळी करणार आहात तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. तर पहा, एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आपण अंघोळ केली तर जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. 7 पिढ्यांचा पितृदोष देखील दूर होईल. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि आपल्या घरातील दोष, अडचणी, संकट हे देखील दूर होतील. दारिद्र्य संपून जाईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, ही जी एकादशी आहे तर हिला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं. ही एकादशी यासाठी पकडली जाते की ज्यांना पुत्र प्राप्त होत नाही, ज्यांना मुलं बाळं होत नाही त्यांच्यासाठी ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. तर ही एकादशी दोन्ही जोडप्यांनी, नवरा बायकोनी हे उपवास करायचा आहे आणि हा उपवास केल्याने पुत्रप्राप्ती होते. आणि ज्या व्यक्तींचे पुत्र आहेत म्हणजे ज्यांना मुलं बाळं आहेत तर त्यांच्या मुलाबाळांचे दीर्घ आयुष्य होण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या जीवनातील सर्व दोष, अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा ही पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं. तर पहा, ही जी एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. तर ह्या वस्तू आपल्याला का टाकायच्या आहेत? कारण आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, काही अपवित्रता आहे तर ती दूर होण्यासाठी, आपल्या जीवनातील पापांचा नाश होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो. तर पहा, बरेच वेळा काय होतं की आपण कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला नेहमी अडीअडचणी येतात. नेहमी आपलं अनलक ठरलं जातं. आपण असं विचार करतो की अरे बापरे, एवढं सगळे मेहनत केले, कष्ट केले, परंतु आपलं कुठे लकच लागत नाही. मग ते लक लागण्यासाठी म्हणजेच आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळण्यासाठी आपण कष्ट मेहनत तर करायचीच आहे, परंतु कष्ट मेहनतीबरोबर नशिबाची साथ मिळणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अशा वेळेस पहा, असे काही तिथी असतात, अशा काही सणवार असतात. ते अशा वेळेस आपल्याला जे काही आपण उपाय करतो ना त्याचं फळ हे प्राप्त होण्यासाठी, म्हणजेच आपण कष्ट मेहनत करतो परंतु लक जे आहे तर ते आपल्याला लागत नसेल तर तुम्हाला असे काही प्रभावी उपाय हे नक्की करायचे आहेत. तर
आपण बऱ्याच वेळा काय करतो, कष्ट मेहनत करतो, एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप मेहनत करतो, खूप पैसा कमवतो, परंतु आपल्या कष्टाला, मेहनतीला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही किंवा आपले कष्ट मेहनत जे आहे तर ते असेच वाया जातात, आपल्याला त्याचं कोणतंही फळ प्राप्त होत नाही. तर अशा वेळेस आपल्याला हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे. तर पुत्रदा एकादशी आहे आणि ही पुत्रदा एकादशी अतिशय महत्त्वाची आहे. संतानप्राप्तीसाठी तर अतिशय महत्त्वाची आहे. ज्यांना संतानप्राप्ती होत नसेल त्यांनीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. ज्यांना संतानप्राप्ती झालेली आहे त्यांनीसुद्धा आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होण्यासाठी, आपल्या जीवनातील शत्रू हे नष्ट होण्यासाठी, जे शत्रू असतात ना, शत्रूंना आपली जी प्रगती आहे तर ती झालेली खपत नाही, म्हणजेच त्यांना त्रास होतो आणि ते जळतात. आणि जळाऊ प्रवृत्तीचे लोक जे आहेत ना ते आपल्या आसपास देखील असतात. आपले शेजारी पाजारीसुद्धा खूप आपल्यावरती जळतात, परंतु असे दाखवतात की आपल्याला त्यांचं काही घेणं देणं नाही किंवा आपल्याला काहीही त्रास होत नाही. परंतु असे काही लोक असतात, त्यांची जी नजर आहे तर ती खूप वाईट असते. ते आपल्याबद्दल वाईट विचार करतात आणि त्यांची जी वाईट नजर आहे ते आपल्याला लागले जातात. त्यांचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागले जातात आणि त्यामुळे ते दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तुम्ही अगदी 8 वाजेपर्यंत स्नान करायचा प्रयत्न करायचा आहे आणि याच वेळेमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला अंघोळीचं पाणी कोमट, गार, गरम कसं घ्यायचं असेल तसं घेऊ शकता. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं आपल्याला शक्य नाही, परंतु मग आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र जे आहे ते टाकू शकता. पवित्र गंगाजल आहे ते आता अंघोळीच्या पाण्यामध्ये पवित्र गंगाजल आपण टाकल्यामुळं आपल्या पापांचा नाश होतो. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जी नकारात्मकता आहे ती धुतली जाते, म्हणजेच आपलं शरीर हे शुद्ध होतं. यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुळशीपत्र. तुळशीची 2 पानं तोडून तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. आता तुळशीची पानं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. यानंतर तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळं आपला गुरुग्रह आहे तर तो मजबूत होतो. तर आपले ग्रहदोष देखील खूप महत्त्वाचे असतात. ते आपल्या जीवनातील ग्रहदोष दूर होण्यासाठी सुद्धा आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. खडे मीठ अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळं आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. आपल्या मनामध्ये कुणाबद्दल वाईट विचार असतील तर ते दूर होतात. आपला शत्रू जो आहे तर तो सुद्धा नष्ट होतो. यानंतरची सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. चिमूटभर काळे तीळ देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. तर आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट बाधा असते, वाईट नजर लोकांची लागलेली असते ती दूर होण्यासाठी काळे तीळ खूप महत्त्वाचे असते. आपला पितृदोष दूर होण्यासाठी सुद्धा काळे तीळ खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे काळे तीळ चिमूटभर आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे आणि तुम्हाला स्नान हे करायचं आहे. अंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला एक पाण्याचा लोटा भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, थोडं कच्चं दूध टाकायचं आहे आणि तुम्हाला याचं अर्घ्य जे आहे तर ते तुम्हाला सूर्याला द्यायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला या दिवशी जल अर्पण करायचं नाही किंवा तुळशीची पानं देखील या दिवशी आपल्याला तोडायची नाही, ते अगोदरच्या दिवशी तोडून ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला ती श्री हरिविष्णूंना अर्पण करायचे आहेत. आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये जे आपण तुळशीपत्र टाकलेले आहेत तर ते तुम्हाला बाथरूममधून उचलून घ्यायचे आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.